श्री स्वामी समर्थ. पौष महिना चालू झालेला आहे आणि पौष मासातील काय करावे त्याची कृती मी सांगणार आहे. मकर संक्रांत जर दिवसास असेल तर संक्रांतीनंतरच्या 40 घटका तिचा पुण्यकाळ असतो. एक घटका वगैरे अल्पकाळ होय. दिवस संपण्याच्या वेळी जर संक्रमण होईल तर तो संक्रांतीच्या जवळच्या अशा आधीच्या वेळी दिवसास स्नान, दान, श्राद्ध, जेवण ही करावीत. कारण रात्री श्राद्ध व दान याचा निषेध सांगितला आहे. अल्प दिवसात श्राद्ध, दान, जेवण ही करणे अशक्य असते, कारण रात्री भोजनाचा निषेध आहे. आणि या संक्रांतीला पुत्रवान अशा गृहस्थाश्रमाच्या श्रमाला उपवासाचा निषेध सांगितला आहे. यास्तव अशा प्रसंगी पुढचा पुण्यकाळ बाधित करून मकर संक्रांतीच्या अगोदरच पुण्यकाळ धरावा. रात्रीच्या पूर्वभागी, उत्तरभागी किंवा अथवा मध्यरात्री जर मकर संक्रमण होत असेल तर दुसऱ्या दिवशी जरी पुण्यकाळ असतो तरी दुसऱ्या दिवसाचा पूर्वार्ध जास्त पुण्यकारक असतो व त्यापेक्षाही अधिक पुण्यकारक असा सूर्योदयानंतरचा 5 घटकांचा काळ असतो. याचप्रमाणेच रात्री संक्रमण होत असल्यास इतर संक्रमणाचेही जाणवे. जेथे पूर्व दिवशीच्या उत्तरार्धात पुण्यकाळ असेल तिथे दिवसाच्या शेवटच्या भागाच्या 5 घटका अति पुण्यकारक असतात आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी पूर्वार्धी पुण्यकाळ असेल त्यावेळी सूर्योदयानंतरचा 5 घटकाचा जो काळ खूप फार पुण्यकारक असतो. असे समजावे की याप्रमाणे दिवसास संक्रमण असताही मकरापासून मिथुनापर्यंतच्या संक्रमणात संक्रमणाच्या पुढच्या घटका पुण्यकाळ व कर्कापासून धनुपर्यंतच्या संक्रमणात आधीच्या घटका पुण्यकाळच असतो असे समजावे. कारण संक्रमणांच्या जितक्या जवळच्या घटका तितक्या अधिक पुण्यकारकच असतात असे वचन आहे. कारण मंडळी, बऱ्याच लोकांना ही डीप माहिती नसते, म्हणून नक्की ही माहिती वाचा. सूर्यास्तानंतरची 3 घटकांचा जो संध्याकाळ त्या काळी जर मकर संक्रमण झाले तर दुसऱ्या दिवसाचे पुण्यत्व बाधित असल्यामुळे पूर्व दिवशीच पुण्यत्व समजावे. असे जरी पुरुषार्थात चिंतामणीत सांगितले आहे तरी ही गोष्ट धर्मशास्त्राच्या सर्व ग्रंथात सांगितलेले नाही. कारण शुद्ध पक्षातल्या सप्तमीला कोणतीही जरी सूर्यकांती होत असली तरी ती ग्रहणापेक्षा अधिक होय. या संक्रांतीला जे कर्म करायचे ते येण्याप्रमाणे रवी संक्रमणाचे जो कोणी स्नान करत नाही तो 7 जन्मापर्यंत रोगी व दरिद्र होतो असे वचन आहे. म्हणून या दिवसाचे स्नान अवश्य आहे. तसेच अधिकार परत्वे श्राद्ध करणेही अवश्य सांगितले जाते. हे श्राद्ध अपिंड करावे. हवे कवे दानादी जर संक्रांतीला केली तर सूर्य ती करणाराला जन्मोजन्मी ती देतो. या संक्रांतीला उत्तरायण सुरू होत असल्याने ही एक अयन क्रांतीच आहे. यास्तव 3 दिवस उपास करावा किंवा ज्या अहोरात्रात संक्रांती असेल किंवा ज्या अहोरात्रात पुण्यकाळ असेल त्या अहोरात्रात उपास करून पुण्यकाळी स्नान, दान वगैरे करावीत. हा उपास अपत्यवाद पुरुषाने करू नये. हे राजन, उत्तरायणात तिळाची गाय जो कोणी या उत्तरायणामध्ये तिळाची गाय करून तिचे दान करते त्याला लाखो करोडांनी पुण्य मिळते. व शिवालयात तिळाचे दिवे लावावेत. तीळ व तांदूळ यांनी शिवाची विधिवत पूजा करावी. या दिवशी काळे तीळ अंगाला लावून आत तीळ टाकलेल्या पाण्याने स्नान करावे. तिळाचे दान, हवन व भोजन ही करावीत. पांढऱ्या तिळाने देवादिकाचे तर्पण करून काळ्या पितृतर्पण करावे. काळ्या तिळाने पितृतर्पण करावे. या दिवशी शिवाला जर तुपाचा अभिषेक केला तर त्याचे मोठे फळ आपल्याला मिळत असते. या दिवशी तिळाने भरलेले तांब्याचे भांडे सुवर्णासह जे दान करतो त्याला लाख मोलाचं पुण्य मिळते. ते दान करावे. त्याचा प्रयोग पुढे सांगेन. पण या दिवशी शिवपूजा व्रत करावे. आदल्या दिवशी उपास करून संक्रमणाच्या दिवशी तिलोद्वर्तन, तिलस्नान व तिलतर्पण ही करावीतच. व गाईच्या तुपाने शिवाचे मर्दन करावे आणि शुद्ध दकाचे धुवून
वस्त्राची उपचाराची पूजा केल्यावर सोने, हिरा, नीळ, पद्यराग व मोती अशी 5 रत्ने किंवा 8 मासे सोने शिवाला अर्पण केल्यावर तिळाचे दिवे, सोने, अक्षदा व तीळ यांनी पूजा करावी. तूप, कांबळा, चांदवा व चौरी ही नंतर शिवाला अर्पण केल्यावर ब्राह्मणाला सुवर्णासह तीळ द्यावेत. तिळाचा होम केल्यावर ब्राह्मण व संन्यासी यांना जेवू घालून दक्षिणा द्यावी व नंतर आपण तीळ मिश्रित पंचगव्य घेऊन पारणे करावे. या दिवशी वस्त्रदान केल्यास मोठे फळ मिळते. तिळासह बैल दान किंवा दिल्यास सर्व रोगापासून आपली मुक्ती होते. या दिवशी सूर्याला जर दुधाचा अभिषेक केला तर सूर्यलोक मिळतो. विषुव, मेष आणि तुळा आणि अयन, कर्क व मकर या संक्रांती जर दिवसास येतील तर त्यांच्या आदल्या व पुढच्या दिवशी जसा अन्नध्याय असतो आणि तद्वतच या संक्रांती जर रात्री येता येईल तर त्या संक्रमणाच्या रात्री त्या रात्रीच्या आदल्या दिवशी व पुढच्या दिवशी अन्नध्याय असतो. संक्रमण जर रात्री होत असेल तर ग्रहणात रात्री स्नान, दान वगैरे करावीत असे जरी कित्येकांनी लिहिले आहे तरी ते सर्व शिष्टसंमत नाही. अयन दिवस व त्याच्या पुढचे करीचे दिवस हे शुभ कार्याला वर्ज्य करण्यास सांगितले जाते. अर्ध्या रात्रीच्या आधी जर अयन संक्रमण होत असेल तर तो व त्याच्या पुढचा दिवस वर्ज्य करावेत. मध्यरात्री अथवा मध्यरात्रीनंतर जर अयन संक्रांत असेल तर तिच्या पुढचे 2 दिवस वर्ज्य करावेत असे मला तरी वाटते. तुमची काय राय आहे? ग्रहणाचाही निर्णय असाच समजावा. श्री स्वामी समर्थ. मंडळी, पौष महिन्यातील हे कृत्य ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर कमेंट करायला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.